आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचं सेशन द सिक्रेट या पुस्तकामधील आजचं सेशन, आजचा दिवस 10वा. आणि आज आपल्याला काय करायचं आहे तर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करायचा आहे. खूप छान मस्त कन्सेप्ट आहे लेखकांनी दिलेली आपल्याला. आणि हे सेशन करत असताना आजपासून जे आपण सेशन प्रॅक्टिकल करणार आहे त्यामध्ये आपल्याला खरोखर मनापासून अशी खूप मजा येणार आहे. कारण हे करत असताना आपल्याला जो आनंद अनुभवता येणार आहे ना तो फार वेगळा असेल. जादूचे धुलीकण. धुलीकण म्हणजे समजते ना सगळ्यांना? धुलीकण म्हणजे का नाही समजणार? आपण प्रत्येक जण या पृथ्वीवर आहे आणि सगळ्यांनी अगदी मातीमध्ये खेळलेलो आपण, बरोबर? तर आपल्याला धुलीकण नाही समजणार असं होऊ शकते का? तर हे जे बाहेर असलेले धुलीकण असंख्य प्रमाणामध्ये, त्या प्रत्येक कणाकणामध्ये आपण असं समजूया की जेव्हा जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करू तर ते जे धुलीकण आहे ते अगदी जादूचे होऊन जातात. त्यामधून असा सोनेरी शिरकाव होतो. जेव्हा जेव्हा कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा तेव्हा ते व्हायब्रेशन्स क्लिक करा आणि त्या सगळ्या गोष्टींचा मनोमन आनंद घ्या. असं कुठंतरी लेखिकांनी सांगलेलं असावं असं मला वाटते. बघूया आपण हे सेशन आता पुढे कसं जात आहे. तर जादूचे धुलीकण. प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकत नाही. कृतज्ञतेची परतफेड करणं म्हणजे कोणी जर आपल्यासाठी एखादी काहीही केलं, कुठलंही काही केलं, एक पाणी आणून दिलं आपल्याला एक ग्लासभर आपल्या बाळाने, तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यापेक्षा अजून ह्या परतफेडीपेक्षा अजून महत्वाचं कोणतंच काम नाही. प्राचीन आध्यात्मिक शिकवण अशी सांगते की जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता त्याच्या शतपटीने ते तुम्हाला परत मिळते. म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले तर त्याबद्दल कृतज्ञ असणे, लगेचच त्याचे आभार मानणे हे तातडीचं तर आहेच, पण तुमच्या आयुष्यामध्ये सुधारणा घडून येण्यासाठी देखील अत्यंत महत्वाचं आहे. कृतज्ञता ही शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेने ती जाते. ज्या प्रकारे आपण कृतज्ञतेचा विचार करू, ज्या प्रकारे आपण कृतज्ञता व्यक्त करू, तशी 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 ती वाढत जाणार. कृतज्ञतेची ऊर्जा अगदी चमकणाऱ्या जादूच्या धुलीकणासारखी दिसते. असं तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा कोणाकडून तुम्हाला काहीतरी मिळतं त्यावेळी तुम्ही ती कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा शब्दशः तुम्ही त्या व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करता. जादूच्या धुलीकणांमधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा ज्याच्यावर तुम्ही शिडकाव कराल त्याच्या जवळ ती पोहोचते आणि त्याच्यावर परिणाम करते. प्रत्येक दिवशी लोकांचा इतर अनेक लोकांशी संपर्क येत असतो. मग तुम्ही म्हणजे आपण कोणाशी फोनवर बोलतो, ईमेल कराल, कामाच्या ठिकाणी तुमची समोरासमोर भेट होईल, स्टोअर मध्ये, सरकत्या जिन्यावर, बसमध्ये, रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी आपल्या लोकांशी संबंध येत असतो. बऱ्याच बाबतीत आपल्या लोकांशी जेव्हा जेव्हा संपर्क येतो तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागते, कारण आपल्याला त्यांच्याकडून काही ना काही मिळत असतं. बघा, आपण बसने प्रवास करतो आहे, आपण तिकीट काढतो, आपल्याला तिकीट मिळाल्यानंतर आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
बरोबर. कोणी आपल्याला बसायला जागा दिली, आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. भाजीपाला घ्यायला गेलो, आपल्याला ती सेवा सेवा पुरवली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. दिवसभर आपण उठलो तेव्हापासून प्रेस करायला गेलो कपडे, कुठं दूध घ्यायला गेलो, आहे ना? अनेक गोष्टी आपण दिवसभर करत असतो. अनेक ठिकाणी आपण लोकांकडून सेवा घेत असतो. एखाद्या विशिष्ट दिवसाचा विचार करा. बघा आता उद्याचाच, आतापासून तर उद्या संध्याकाळपर्यंत किती जणांशी समोरासमोर भेट झाली. ओके, लेखिकांनी सांगितलेलं आहे अगोदरच्या एखाद्या दिवसाचा विचार करा. आज सकाळपासून विचार करूया बरं. किती लोकांची आपली समोरासमोर भेट झाली आहे? तुम्हाला सेवा पुरवणारे अनेक जण असतात. ते दुकानात, उपहारगृहामध्ये, बस, टॅक्सी चालवत असतात, ग्राहक सेवा देणारे असतात, सफाई कर्मचारी असतात, तुमच्या कार्यालयामध्ये काम करणारे असतात, सर्व अनेक ठिकाणी असतात. सेवा क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांची सेवा तुम्हाला देत असतात आणि त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असता. त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यामध्ये तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही, तेव्हा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येण्याचा जो प्रवेश आहे, आपण रोखून ठेवत असतो. है ना? आपली वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालावी, यासाठी तिची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या कामगारांचे नाव आठवा. वीज, गॅस, पाणी, रस्ते यासारख्या उपयुक्त सेवा सुरळीतपणे चालवणाऱ्या कामगारांचा जरा विचार करूया. जगातल्या स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या कामाचा विचार करा. आपले रस्ते, सार्वजनिक स्नानगृह, रेल्वे, बस, विमान, रुग्णालय, उपहारगृह, सुपरमार्केट आणि कार्यालयीन इमारतीमधील स्वच्छता करण्याचे काम हे कर्मचारी करत असतात. या सगळ्यांचे वैयक्तिकरित्या जर आपण आभार मानू शकत नाही, तर मात्र पुढील वेळी त्यातला एखादा तुमच्या जवळून जात असेल तर आभारी आहे असं म्हणून जादूच्या धुलीकणांचा त्यांच्यावर छिडकावा करू शकता. आणि पुढील वेळी जेव्हा तुम्ही स्वच्छ टेबलवर बसाल किंवा पदपथावरून चालाल किंवा चकचकीत फरशीवरून चालाल, तेव्हा हे स्वच्छ ठेवणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करा. मनातल्या मनातही केली तरी चालेल, आहे ना? हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहामध्ये गेल्यानंतर तेथे तुम्हाला सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि तिला आभारी आहे असं म्हणा. तुमचा टेबल साफ करणारा, तुम्हाला खाद्यपदार्थाचं मेनू कार्ड देणारा, तुमची खाद्यपदार्थाची ऑर्डर घेणारा, तुमचा ग्लास पाण्याने भरणारा, सगळ्यांकडून आपण सेवा घेत असतो. आणि आपण सांगितल्याप्रमाणे जेवण आणून देणारा, खाऊन झाल्यावर टेबल स्वच्छ करणारा, बिल आणून देणारा, बिलाचे पैसे घेऊन जाऊन सुटे पैसे आणून देणारा, या सगळ्यांनी दिलेल्या सेवेमुळे तुमचा हॉटेलमधील हा काळ चांगला जातो. त्या सगळ्यांनी दिलेल्या सेवांबद्दल जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करत आभारी आहे असं म्हणा. तुम्ही जर स्टोअर किंवा सुपरमार्केट मध्ये खरेदी केली, तर बाहेर पडताना ज्याने तुम्हाला सेवा दिली, किराणा वस्तू बांधून दिल्या, त्याच्यावर धुलीकणांचा शिडकाव करा आणि आभारी आहे असं म्हणा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे. विमान प्रवासाचं उदाहरण घेऊया. तुम्ही विमानतळावर येता त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी वगैरे होऊन, तुमचं चेक इन होऊन, विमान जिथून सुटणार आहे तिथं जायला परवानगी दिली जाते. सुरक्षा व्यवस्थेचे लोक, तिकीट तपासले जाते. विमानात प्रवेश करत असताना विमानाचा जो कर्मचारी वर्ग असतो तो तुमचं स्वागत करतो. या सगळ्यांवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा. या सगळ्यांवर जादूच्या धुलीकणांचा छिडकाव करा. जे लोक आपल्याला जेथे सेवा पुरवतात त्या प्रत्येक ठिकाणी आपण ज्यांच्याकडून सेवा मिळालेली आहे त्या प्रत्येकावर जादूच्या धुलीकणांचा छिडकाव करूया. मग ते विमानतळावरील सेवा असो, आपण बसने जात असो, जे काय आपण करत असू यानं त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जेथे सेवा मिळते आहे, जेथे आपल्याला लोकांची मदत होत आहे,
त्या प्रत्येक ठिकाणी आपण धुलीचे कण आज शिरकाव करूया. कशा प्रकारे करायचा हे पण आपल्याला पुढे लेखिका सांगणारच आहेत. कामाच्या ठिकाणी आपण अनेक वेळा कुठल्या कामाला जातो, मदत करणाऱ्यांबद्दल, मग ते कारकुनी काम करणारे कर्मचारी असतील, कुठे स्वागत करणारे असतील, उपहारगृहातील काम करणारे असतील, स्वच्छता करणारे असतील, ग्राहक सेवा देणारे असतील किंवा कोणत्याही कामामधील सहकारी असतील. त्या ज्यांनी आपल्याला ज्या दिवशी सहकार्य केलं, म्हणजे आपण आता हे न कृतज्ञतामय आयुष्य पुढे जगायचंच आहे. जेव्हा आपल्याला असं वाटेल की इथे आपल्याला कोणाची मदत झालीये, एक धन्यवाद म्हणायला काय वाया जाते आपलं? बरोबर, आपल्याला सातत्याने आता कृतज्ञता व्यक्त करायला शिकायचं आहे, कारण खरंच गरजेचं आहे. बरोबर, दुकानात काम काय करणारे मदतनीस असतील, हॉटेलमध्ये काम करणारे स्त्री पुरुष असतील, लोकांना सेवा देण्यासाठी खूप मेहनत करत असतात हे सर्वजण. लोकांना सेवा देण्याचं काम ज्यांनी निवडलं आहे, हे काम करताना त्यांना सर्व प्रकारच्या लोकांना सामोरे जावं लागतं. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात, काही कृतज्ञ देखील असतात. आपण नाही आहे. पुढल्या वेळी आपल्याला सेवा देणाऱ्या व्यक्तींबद्दल विचार करूया. ती आई-वडिलांचा लाडका मुलगा किंवा मुलगी असू शकतात. त्याची जागा दुसरे कोणीही घेऊ शकणार नाही. असं भावंड सुद्धा असू शकते. काम करणारे कुणी आई-वडील असतील, त्यांच्यावर कुटुंब, मुलं-बाळं अवलंबून असतील. कोणी जोडीदार किंवा मित्र तिच्यावर मनापासून प्रेम करत असेल. हा सगळा विचार केल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल दयाळूपणा आणि सहनशीलता बाळगणं उचित होईल. कधी-कधी एखाद्या ठिकाणी सेवा देताना एखादी व्यक्ती उद्धटपणे वागते ना आपल्यासोबत उद्धटपणे. आपल्याकडे तेवढं लक्ष द्यायचं तेवढं देत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे जास्त आव्हानात्मक असतं. पण तुमची कृतज्ञता दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीवर अवलंबून असता कामा नये. ही कृतज्ञता समोरची व्यक्ती कशीही वागू देत. मला कृतज्ञतेने वागायचं आहे, मी कृतज्ञतेने वागणार. बस. काहीही झालं तरी तुमच्या आयुष्यात जादूचा वापर करणं सोडायचं नाही. समोरची व्यक्ती तुमच्याशी असं का वागली असेल? याचा जर विचार करा. तुमच्याशी बोलताना किंवा तो कोणत्या अडचणीशी सामना करत असतील, हे तुम्हाला कळणार नाही. बरोबर आहे ना? एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती आपल्यासोबत व्यवस्थित वागत नाही, पण मे बी ती कुठल्या वेगळ्या अडचणीमध्ये असू शकते. आपल्याला कळेल का? नाही. कदाचित त्या व्यक्तीला बरं वाटत नसेल किंवा जवळच्या व्यक्तीला तिने गमावलं असेल, तिचा विवाह नुकताच मोडला असेल किंवा आयुष्याबद्दल निराश झाला असेल आणि काही टोकाचा निर्णय घ्यायचा विचार करत असेल. अशा वेळी तुम्ही जर त्या व्यक्तीशी कृतज्ञतेपणं, दयाळूपणं वागलात, तर त्या दिवशी त्याच्या आयुष्यात घडलेली ती मोठी जादू असू शकते. बघा बरं, एखाद्या वेळेस आपण आहे ना खूप टेन्शनमध्ये असू देत. आपण टेन्शनमध्ये असतो, तेव्हा जर काय आपल्याला असं कोणीतरी मिळालं, ज्यानी कुठेतरी आपलं कौतुक केलं, कुठेतरी आपल्याबद्दल कृतज्ञ आहे असं आपल्याला समजलं किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला थँक म्हटलं, कुठं 2 आभाराचा एखादा फोन आला, तर किती छान वाटतं. मे बी एखाद्या दिवशी माझा मूड खराब असतो आणि एखाद्या हीलर कडून किंवा आपल्या ज्यांनी क्रिस्टल्स वगैरे घेतलेले आहे, टॅरो केलं आहे, लोकं अनुभव सांगायला एखादा फोन करतात. आपण कितीही, कसंही दुःखात असो आणि जेव्हा तो थँक चा एखादा फोन येतो ना, मूड चेंज. बरोबर? म्हणजेच काय, तर त्या एका थँक आपल्या आयुष्यामधलं आत्ताचं दुःख खरंच असलं ते संपून जातं. सेम स्वतःचं उदाहरण देणं जास्त सोपी असते. बरोबर ना? म्हणून दिलं आहे. तर बघा, असंच जर का एखाद्या समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही अडचण असेल आणि योगायोगाने आपण त्याला थँक म्हटलं, आभार मानले, त्याला एक छान स्माईल दिली. एका स्माईलनी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये काय वेगळा चांगला विचार येऊ शकतो. म्हणजे काय? तर आपण जे व्हायब्रेशन चांगले क्रिएट करत आहोत, त्या चांगल्या व्हायब्रेशनचा परिणाम त्याच्यावर चांगला होऊ शकतो. आणि मे बी त्याचा दिवस चांगला जाऊ शकतो, त्याचं आयुष्य बदलू शकतो. एखाद्या वेळेस एखादी घटना अशी असते, की व्यक्ती रागामध्ये काय करत असेल, नेमकं त्यावेळेस जर आपण त्याला भेटलो आणि त्याच्याबद्दल कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केली, तर निर्णय सुद्धा एखादा बदलू शकतो. चांगल्या निर्णयामध्ये व्यक्ती
कन्व्हर्ट होऊ शकतो. अनेक साऱ्या गोष्टी आहेत. बरोबर? तर अशा प्रकारे आपल्याला दयाळूपणे वागायचं आहे. कृतज्ञतेने वागायचं आहे. दयाळूपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड लढाईला तोंड देत असते. दयाळूपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड लढाईला तोंड देत असते. अनेक वेळा आता आपण म्हणतो नवीन कंपनीज वगैरे असतात, तेथे कर्मचारी असतात नवीन लागलेले. नवे-नवे दररोज नव्या भरत्या होत असतात. हं. नवीन काम करत असताना अनेक वेळा चुका होतात. पण तेथे कर्मचारी म्हणून जे नवीन लोकं आलेले आहेत, नवे मुलं आलेले आहेत, त्यांच्या जर परिस्थितीचा विचार केला तर घरापासून लांब झालेले असतात, लगेच तुटलेले असतात. अनेक प्रश्न असतात. खाण्याची, राहायची काय व्यवस्था असते? क नुकतं शिक्षण झालेलं असते, डोक्यावर जबाबदारी आलेली असते. काय वागावं, कसं वागावं? नव्या जागेचा शोध कसा घ्यावा? नव्या जागेवर कसं स्वतःला ॲडजस्ट करावं? ह्या अनेक प्रश्न त्यांच्या समोर असतात. आणि कंपनीमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा असते, की खूप चांगलं काम व्हावं. बरोबर? या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, तर किती ताणतणावामध्ये असतात ते. जर का कुठे स्वागत करत असतानाच त्यांच्यावर एखाद्या सीनियर्सनी अ, जादूच्या धुलीकणांचा शिडकाव केला, त्याला कुठेतरी थोडीशी कृतज्ञता आणि कुठेतरी जर त्या मुलांना आपण म्हणू शकतो नवीन नवीन जे लागलेले कर्मचारी आहे, यांना जर कृतज्ञतेचा भाव दिला, एक चांगली वागणूक दिली तर बरोबर ना? तर त्यांच्या मनामध्ये असलेली भीती, त्यांच्या मनामध्ये असलेलं जे ते ॲडजस्ट झालेले नसतात, ह्या अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचं मत बदलू शकते. बरोबर? त्यांना जर कुठेतरी दयाळूपणा मिळाली तर. ठीक आहे, नवीन शहरामध्ये एखादी व्यक्ती आलेली आहे. अनेक हॉटेल मालक असतात, अनेक मेस चालवणारे सेवा पुरवणारे असतात. त्यांनी सुद्धा जे आपल्याकडे येतात, त्यांना कृतज्ञता व्यक्त केली त्या मुलांविषयी, त्या मुलींविषयी विशेष दयाळूपणा ठेवला तर. आपुलकीचं वातावरण निर्माण होईल. नव्या ठिकाणी, नव्या शहरामध्ये आम्हाला सुद्धा कोणीतरी आपलंसं आहे, हा भाव त्यांना निर्माण होईल. भीतीचं वातावरण कमी होईल. सेम जेथून आपल्याला अन्न मिळते आहे, ज्या मेसवर आपण जेवायला जात आहे, तेथे त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी असो, नव्या कर्मचाऱ्यांनी असो कृतज्ञता ठेवली तर बरोबर ना? त्यांना सुद्धा अत्यंत उत्कृष्ट अशी सेवा मिळेल. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला, तर प्रत्येकाचं आयुष्य असं बदलून जाऊ शकतं, जादूच्या धुलीकणांमुळे. एखाद्या व्यक्तीने जर काय मदत केली, तर त्याच्याशी किंवा तिच्याशी आपण बऱ्याच वेळा फोनवर बोलत असाल, तर केवळ कसं तरी आभारी आहे, असं नुसतं म्हणून टाकायचं नाही. थँक यू थँक यू, असं न म्हणता तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते? उदाहरणार्थ, तुम्ही मला मदत करण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले, त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्यासाठी एवढा वेळ काढला त्याबद्दल मी आभारी आहे. या परिस्थितीतून माझी सोडवणूक केली आहे, तुमच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. अशा प्रकारे फोनवर बोलल्यानंतर, एवढी साधी गोष्ट केल्यानंतर पलीकडच्याची प्रतिक्रिया बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा जाणवला, तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा खूप बरं वाटतं. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही तिचे आभार मानता, तेव्हा त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्याकडे बघून ते माना. तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्याकडे नीट न बघता त्यांचे आभार मानले, तर तुमची कृतज्ञता आणि जादूचे धुलीकण त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तुम्ही जर कुठेतरी बघत आभार मानले आणि खाली बघत आभारी आहे असं म्हणाला, तर तुमच्या मोबाईलवर दुसऱ्या कोणाशी बोलत असाल, तर तिकडे समोरच्या व्यक्तीला आभारी आहे असं म्हणून टाकलं, तर मदत करण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी आपणच गमावून टाकू. बरोबर ना? खरंच बऱ्याच वेळा आभारी आहे असं म्हणताना हा विषय खरंच येत नाही. आभारी आहे म्हणताना तरी आपण त्या समोरच्या व्यक्तीकडे बघून म्हणतो. पण सॉरी म्हणताना अनेक लोक हो. दुसऱ्या सॉरी म्हणायचं ना, सॉरी असं म्हणतात. आहे ना? आता म्हटलं ना सॉरी. तर तो भावना ठेवता खरंच अगदी मनापासून जर एखाद्याला थँक यू म्हटलं ना एखाद्या गोष्टीसाठी, तर
त्या थँक्यू म्हणण्यामुळे, ते धन्यवाद मानण्यामुळे, ते आभारी असण्यामुळे माहितीये का, त्याच्यामध्येच बदल होतो असं नाही. तर मी वारंवार सांगत असते, जेव्हा आपण समोरच्याचे आभार मानतो, तेव्हा आपला कृतज्ञतेचा भाव आपल्या हृदयापासून निघत असतो. आणि तो निघत असलेला भाव जर आपण शास्त्रीयदृष्ट्या विचार केला, आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला, तर आपलं हार्ट चक्र ओपन करतं. आणि सेम आपलं हार्ट चक्र जेव्हा ओपन असतं, तेव्हा आपलं क्राऊन चक्र सुद्धा ओपन असतं. आमच्या हीलर्सला माहिती आहे सगळ्यांना, हो ना? क्राऊन चक्र सुद्धा ओपन होतं आणि क्राऊन चक्र जेव्हा कुठेतरी ऍक्टिव्ह होतं, ओपन व्हायला सुरुवात होते, तेव्हा या ब्रह्मांडाकडून येणारी एनर्जी आपल्याला मोठ्या प्रमाणात घेण्याची आपोआपच आपल्यामध्ये एनर्जी येते. आपली ज्याला आपण काय म्हणतो, आपली जी दोरी या ब्रह्मांडासोबत बांधलेली आहे, स्पिरिच्युअल कॉर्ड्स आपण ज्याला म्हणतो, ती वाढायला सुरुवात होते आणि आपण मोठ्या प्रमाणात प्राण शोषून घेतो. आपोआपच आपण आरोग्य संपन्नही व्हायला लागतो आणि सुंदर ज्यांना दिसायचं आहे, त्यांनी नक्कीच नेहमी कृतज्ञतेच्या भावात राहा आणि आपलं हार्ट चक्र ओपन ठेवा. खुश राहा. इतरांना खुश ठेवायचा, आभारी मानायचा, कृतज्ञतेच्या भावात राहायचा पुरेपूर प्रयत्न करा. एक उदाहरण सांगताहेत. 2 वर्षापूर्वी लेखिका सांगतायत हां. मी एका दुकानात माझ्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करायला गेले. त्या स्टोअर मधल्या मदतनीस मुलीला जेव्हा कळलं, की मी काय शोधते, तेव्हा ती पण जणू तिच्याच बहिणीसाठी वस्तू हवी आहे, अशा उत्साहात भेटवस्तू शोधू लागली आणि थोड्याच वेळात मला अगदी हवी ती भेटवस्तू तिने शोधून दिली. तिला छान पॅकिंग करून माझ्या हातात सुपूर्द केली. नेमक्या त्याच वेळी माझा मोबाईल वाजला. मी बोलत स्टोअरच्या दुकानात प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. माझं बोलणंही संपलं आणि अचानक अस्वस्थपणाची भावना माझ्या मनात दाटून आली. मी लगेचच परत दुकानात गेले आणि जिने मला मदत केली तिला भेटले. तिचे मी केवळ आभार मानले नाहीत, पण तिच्याबद्दल मला का कृतज्ञ वाटते हे सुद्धा सांगितले आणि तिने केलेल्या सर्व प्रकारच्या मदतीचं मी मनापासून कौतुक केलं. मी तिच्यावर कृतज्ञतेच्या धुलीकणांची पाखरण केली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि मी आतापर्यंत कधीही बघितलं नव्हतं एवढं खुशीचं हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं मला पाहायला मिळालं. इतरांच्या चेहऱ्यावर जर आपल्याला हास्य आणायचं असेल, तर कृतज्ञतेच्या धुलीकणांचा शिडकाव करा. बघा, बाकी सर्वजण खुश, समोरची व्यक्ती खुश व्हायला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य यायला वेळ लागणार नाही. प्रत्येक क्रियेला सदैव एक समान अशी प्रतिक्रिया असते. जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही मनापासून आभारी आहे असं म्हणता, तेव्हा तुमचा सच्चेपणा दुसऱ्या व्यक्तीला जाणवतो. तुमच्या या कृतज्ञते तुमच्या या कृतज्ञतेनं त्या व्यक्तीला तर खूप बरं वाटतंच, पण त्यामुळे तुम्हालाही अवर्णनीय असा आनंद मिळतो. त्या दिवशी अशा अवर्णनीय आनंदात मी बाहेर पडले. असा आनंद आपण त्या समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एका थँक आपल्या एका आभार मानण्याने आणू शकतो. मला कोणी सेवा दिली तरच मी त्याच्यासाठी जादूच्या धुलीकणांचा वापर करते असं नाही. सर्व प्रकारच्या प्रसंगामध्ये मी कृतज्ञतेच्या जादुई धुलीकणांचा वापर करते. जेव्हा माझी मुलगी माझा निरोप घेऊन तिच्या घरी गाडी चालवत जायला निघते, तेव्हा त्याआधी ती घरी सुरक्षित पोहोचल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि कल्पनेने बोटांनी तिच्यावर आणि तिच्या गाडीवर जादूच्या धुलीकणांचा छिडकाव करते. कधी-कधी मी जेव्हा नवीन प्रकल्पाला एखाद्या सुरुवात करते, तेव्हा तसे करण्यासाठी संगणकावर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करते. जर कधीतरी मला हवी ती विशिष्ट गोष्ट खरेदी करण्यासाठी मी जेव्हा दुकानात जायला निघते, तेव्हा निघण्यापूर्वी दुकानाच्या मार्गावर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करते. माझी मुलगी गाडी चालवताना जादूच्या धुलीकणांचा वापर करते. त्याच वेळी तिच्या शेजारून गाडी कार चालवणारा जर तानाखाली असेल तर आणि वेगाने गाडी चालवत असेल तर त्यालाही बरं वाटावं आणि त्यानं सुरक्षितपणे गाडी चालवावी यासाठी त्याच्यावरही जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करते. आज
कृतज्ञतेच्या जादुई धुलीकणांना तुमच्या समोर घेऊन विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांवर तिचा वापर करा. आज कृतज्ञतेच्या जादुई धुलीकणांचा तुमच्या सोबत आज कृतज्ञतेच्या या जादुई धुलीकणांना तुमच्या सोबत घ्या आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांवर या जादुई धुलीकणांचा वापर करा. त्या प्रत्येकाला आभारी आहे असं म्हणून त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांचा शिरकाव करण्याची एकही संधी गमावू नका. आजपासून तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या किमान 10 लोकांचे आभार माना. तुम्हाला हे प्रत्यक्ष समोरासमोर करायला लागले नाही तरी काही बिघडत नाही. तुम्हाला त्यांच्या सेवेमुळे लाभ झाला त्याचे मनातल्या मनात आभार मानले तरी चालेल. जादूचे धुलीकण तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतील. उदाहरणार्थ मनातल्या मनात तुम्ही तुमच्याशी असं म्हणू शकता, प्रत्येक दिवशी अगदी सकाळी लवकर सफाई कामगार रस्त्यांवरचा केरकचरा काढून रस्ते स्वच्छ करतात. मी आजपर्यंत त्यांच्या या कामाचा विचारच केला नव्हता. दर दिवशी घड्याळाप्रमाणे व्यवस्थितपणे काम करणाऱ्या या कामगारांबद्दल मी खरोखर कृतज्ञता व्यक्त करतो. आभारी आहे. विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर किती जणांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ना हे मोजून ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 10 व्यक्ती झाल्या ना हे तुमच्या लक्षात येईल. बस त्या सगळ्यांवर तुम्ही कृतज्ञतेचा जादुई धुलीकणांचा शिरकाव करा. या लोकांचे आभार मानत असताना कल्पनेने जादुई धुलीकण त्यांच्यावर पसरवत असताना धुलीकणांमुळे नेमकं काय होते याचं एक अदृश्य चित्र कृतज्ञतेच्या शक्तीमुळे तुमच्या मनात तयार होते. बघा यामध्ये काय आहे तर मनातल्या या चित्रामुळे कृतज्ञतेच्या जादूचे धुलीकण लोकांपर्यंत खरोखर पोहोचतात आणि त्यांच्या जीवनात सुधारणा घडून येण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या जवळ उपलब्ध होतात. याची जाणीव तुम्हाला होईल आणि त्यावर तुमचा विश्वास देखील बसेल. आणि प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर तुम्ही जादूच्या धुलीकणांचा शिरकाव करता तेव्हा ते तुमच्याकडेही परत येतात आणि तुमच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम चांगला होतो. आता जर तुम्ही घरी असाल तर शांत बसा. पेन आणि वही घ्या किंवा आपल्या कॉम्प्युटर लॅपटॉपवर बसा. एक विचार करा तुमच्यासाठी किती जणांनी कोणकोणत्या सेवा दिल्या आहेत. हे प्रसंग आठवा. कदाचित कोणी फोनवरून बोलल्यामुळे तुमचं काम झालं असेल किंवा एखाद्या कुशल कारागिराने तुमची अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला मदतीचा हात दिला असेल किंवा तुम्हाला टपाल आणून देणाऱ्यानं चांगलं काम केलं असेल किंवा केरकचरा घेऊन जाणाऱ्यांनी किंवा त्यांचा पुनर्वापर करणाऱ्या संस्थेनी जे काय असेल ते अनेकांनी किंवा तुमच्या जवळच्या दुकानदारांनी दुकानातल्या सहाय्य करणाऱ्यांनी चांगली कामगिरी केली असेल. सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी अशा प्रकारे मदत केली आहे असे 10 उदाहरणांची एक यादी बनवा आणि प्रत्येक उदाहरणावर जादूचे धुलीकण सोडा. आणि उद्याची कृती काय आहे हे आपल्याला आज जरा बघायचं आहे. ते आपण उद्याच बघणार. ओके तर बघा आजची कृती काय आहे समजलं का सगळ्यांना? काही अडचण आहे कोणाची तर विचारू शकता. काय करायचंय? अच्छा जादूचे धुलीकण कसे शिरकाव करायचा बरोबर ना? आपण लहान होतो तेव्हा आपण एका ग्लासभर पाण्यामध्ये सर्फ वगैरे साबणाचं पाणी करायचो आणि असं त्या नळीमधून करायचो ना आपण. यस म्हणजे तो जो शिरकाव आपण करायचो कशाचा करायचा तो आपल्या फेसाच्या पाण्याचा. बरोबर आहे ना? सेम अशी कल्पना तर करा. बरोबर असे जादूचे धुलीकण तयार होत आहेत. असं बघा मी ना तुम्हाला एक चित्र दाखवते. हे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजेल. एक मिनिट हा. बघा दिसते का? ऍक्च्युली मी आहे ना चांगलं एक पिक्चर शोधणार होती थोडस मला वेळ नाही मिळाला आज. तर या लोकांच्या डोक्यामध्ये जो विचार आहे या विचाराने हे जादूचे धुलीकण वर हे जे स्टार दिसतंय ना हे व्हायब्रेशन्स दिसतायत. ओके तर हे दाखवले आहे आपल्याला. तर आपल्याला असं बघायचं आहे आज आता. ओके आपण आता काय म्हणूया
कुठल्या गोष्टीसाठी? अच्छा, आपण एक विचार करूया की कुठल्या गोष्टीसाठी आपण धन्यवाद मानू शकतो? एक एक जण, एक दोन जण सांगा, म्हणजे बाकीच्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतील. कोण बोलू शकते? कोण सांगू शकते? आजच्या दिवसासाठी मी कोणाचे धन्यवाद मानेन? नाही? अनम्यूट करा प्रज्ञा. आपल्या घरी कामाला जी बाई येते ती आपल्याला लादी कचरा किंवा भांडी घासायची जी सेवा देते त्याच्यामुळे आपल्याला जीवनात खूप आराम मिळतो. तर तिचे आपण आभार मानायला हवे, कृतज्ञता मानायला हवी. बरोबर. बरोबर. ती पण एक सेवाच देते ना. आहे ना? भक्ती. अनम्यूट करा. हा मॅडम, सफाई कामगारांचा पण आपण आभार मानायला पाहिजे. येस. सफाई कामगार. सफाई कामगार. बरोबर. मॅडम, आज बर्थडे तुमचा? माझा? नाही. हा, नाही, नाही, नाही. आज नाही. एक व्हिडिओ पाहिला एक ओके, ओके. जुना आहे तो. व्हिडिओ जुना आहे. हो, खूप छान होता. ओके. थँक यू. माझ्या व्हिडिओला तुम्ही छान म्हटलं, त्याबद्दल अगदी तुमच्यावर मी जादूच्या धुलीकणांचा शिरकाव करत आहे. थँक यू. अगदी आलेला एकही प्रसंग असा सोडू नका की ज्यामुळे आपल्याला जादूचे धुलीकणांचा शिरकाव करण्याचा एक संधी मिळणार नाही. बरोबर? एकही संधी आपल्या हातातली आपल्याला सोडायची नाही. अशा प्रकारे आपल्याला जादूच्या धुलीकणांचा वापर करायचा आहे. तर बघूया आता काय कृती आहे आजचं. सेम काय? तर आपल्या वरदानांची मोजदाद करा. एकूण 10 वरदान आपल्या आयुष्यामध्ये काय आहे याकडे बघा. कृतज्ञता माना. पुन्हा वाचा. अजून आभारी आहे असं म्हणा. पुढची कृती अशी की आज तुमच्या फायद्यासाठी ज्यांनी त्यांच्या सेवा तुम्हाला पुरवल्या, म्हणजे मला मदत व्हावी, मला सेवा मिळावी यासाठी जे लोक आजूबाजूला झटत आहेत, जे सेवा कर्मचारी सेवा पुरवत आहेत असं म्हणूया आपण, ज्यांनी सेवा पुरवल्या अशा 10 जणांची कामं आठवा. त्यांचे प्रत्यक्ष किंवा शक्य नसेल तर मनातल्या मनात आभार माना आणि त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांचा पारखण करा. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि आपल्या जादूच्या दगडाला आपल्याला सांगायचं आहे. आपल्या सांगायचं आहे काय? आजच्या दिवसामध्ये घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे आणि ती गोष्ट सांगून त्याला आभारी आहे म्हणून झोपायचं आहे. झोपताना बेडवर गेल्यानंतरचं काम आहे. हा, आणि आपोआपच उद्या सकाळी जेव्हा आपण उठू तेव्हा आपल्या समोर हा जादूचा दगड असेल आणि कृतज्ञतेनेच दिवसाची आपली सुरुवात होणार. तर अशा प्रकारे आजचं जे सेशन आहे ते अगदी पूर्ण झालं आहे. जादूचा शिरकाव तुम्ही सगळ्यांनी जादूचं सेशन पूर्ण केलं, मनापासून ऐकलं, त्याकरता आपल्या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. थँक्यू. काय म्हणता भक्ती? हा, मी जादूचा दगड केलाय मॅडम. वाव, बहुत बढिया. छान. हा, मस्त आहे. हा, मस्त आहे. म्युन्सिपल वर्कर्स, डिलिव्हरी बॉय, हो बरोबर आहे. वेटर, स्विंग बॉय, हॉटेल स्टाफ, सप्लायर, सगळ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे. बरोबर. आणि आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते.